नमस्कार, मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। खूप दिवसांनी व्हिडिओची सुरुवात करत आहे परत एकदा। तर तुम्ही कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज सगळ्यांनी लाईक करा जर रेसिपी माझ्या आवडत असतील तर। कारण खूप दिवस झाले गावी असताना नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, घरात सासूबाईंचा प्रॉब्लेम होता थोडा, म्हणून मला व्हिडिओ करता येत नव्हते। तर आता मी मुंबईला आली आहे। आता आपल्याला इकडचे थोडे व्हिडिओ बघायला भेटतील, तर रेसिपीज बघायला भेटतील। तर आता मी करत आहे ही बघा गवारीची फ्राय भाजी। ही तुम्हाला टिफिनसाठी किंवा ऑफिसला देण्यासाठी वगैरे छान भाजी होते बघा। त्याच्यासाठी मी दाखवत आहे तुम्हाला ह्याची रेसिपी। आता ही मी पाव किलो गवार आणलेली। गवार सध्या भाज्या खूप महाग झाल्या आहेत, तरी पण ही आता पाव किलो गवार आहे। तर गवार ही बघा अशी मी हाताने तोडून घेतली आहे। ही बघा ही एवढी गवार अशी तोडून घेतली आहे गवार मी। तर आता हे काय करायचं, गवार थोडी कशी खायला थोडे कोणाकोणाला त्रास होतो खाल्ल्यानंतर, म्हणून काय करायचं, जरी ही कोवळी गवार असली बघा, एकदम कोवळी गवार आहे बघा, तर आपण काय करायचं थोडंसं पाणी टाकून ना उकळवून घ्यायची। एक 5 ते 7 मिनिटं उकळवून घ्यायची आणि उकळलं ना की त्याच्यावरचं पाणी गाळून टाकायचं। आणि नंतर तुम्हाला हवं तर तुम्ही मसाला टाकू शकता किंवा मिरची टाकू शकता, हिरवी मिरची। तर त्यानंतर मी दाखवते तुम्हाला काय करायचं ते। आता मी ही धुवून घेते आणि थोडंसं पाणी ठेवून उकळवत ठेवते। हे बघा हे एवढं पाणी ठेवलं आहे। आता मी उकळवत ठेवते 5 मिनिटं, एवढी उकळवून घेऊया आपण। तोपर्यंत उकळेपर्यंत काय करायचं, कांदा, आता ह्या एवढ्या भाजीसाठी आपल्याला जर मोठा कांदा असेल तर एक बस होईल, जर छोटे मध्यम आकाराचे असतील ना तर 2 कांदे लागतील। लसूण पाकळ्या लागतील 5-6 आणि ओलं खोबरं, बाकी काही नको आहे। आणि हिरवी मिरची टाकणार आहे मी, म्हणून हिरवी मिरची 2-4 हिरव्या मिरच्या लागतील। तर आता हे उकळत ठेवल्यानंतर आपण तिकडे फोडणीची तयारी करून घ्यायची। मग भाजी कशी डब्यासाठी मी दाखवते आहे, टिफिनसाठी म्हणून। जर सकाळीच कामाला जाणारी लोक असतात ना किंवा शाळेत मुलं जाणारी असतात त्यांच्यासाठी पटकन म्हणून अशी जर तोडून ठेवलेली गवारी असेल ना तर पटकन होते। हे बघा 5 मिनिटांनंतर मी गॅस काढला। आता हे जास्त पाणी आहे ना ते आपल्याला गाळून टाकायचं आहे। ते मी दाखवते तुम्हाला, पाणी गाळून टाकते आणि ही फोडणीसाठी तयारी करून घेतली आहे। कांदा 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत, हिरवी मिरची, लसूण, खोबरं आणि हा आहे कढीपत्ता आणि थोडासा आपल्याला हिंग लागेल फोडणीसाठी। तर आता हे मी पाणी गाळून घेते आणि कढई ठेवते। तेल तापत आलं आहे। आता पहिली टाकूया आपण बारीक करून घेतलेली लसूण। हेच टाकायचं आहे कांदा। कढीपत्ता टाकून घेते आणि हिरवी मिरची टाकून घेते, कारण ही कमी तिखट मिरची आहे, त्यामुळे थोडी तिखट होण्यासाठी मी शिजण्यासाठी म्हणून लवकर टाकली आहे फोडणीमध्ये। आता हा कांदा नरम होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ फोडणीमध्ये टाकावं लागेल। हे बघा थोडंसं मीठ टाकते, म्हणजे भाजीला आपल्याला लागेल तेवढं टाकलं तरी चालतं। तर तुम्ही कांद्यासाठी हवं तर कांद्यासाठी थोडंसं टाकू शकता, नंतर भाजी टाकल्यावर भाजीसाठी टाकू शकता। तर आता मी टाकते थोडीशी हळद, त्याने काय होतं कांदा भाजतो लगेच, नरम पडतो हळदीने आणि मिठाने। थोडा बारीक गॅसवर कांदा नरम व्हायला द्यायचा। एक 2-3 मिनिटानंतर मी भेटते तुम्हाला। हा बघा कांदा थोडासा नरम झाला आहे, तोपर्यंत मी थोडासा हिंग टाकून घेते भाजीसाठी।
आता आपण गवारीची भाजी टाकून घेऊया. चांगली परतून घ्यायची व्यवस्थित. बघा आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया. मग चांगला आपल्याला हळद किती लागली आहे ना ती समजेल. पाणी टाकायचं नाही आहे. जर वाटलं तुम्हाला गवार कच्ची वाटते तर झाकण्यावर पाणी ठेवा, पण गवार कच्ची नाही आहे. बघा पूर्ण उकडली आहे. झाकण ठेवायचं, कारण त्याला मीठ आणि मसाला म्हणजे मिरचीचा तिखटपणा व्यवस्थित लागतो, म्हणून झाकण ठेवून घ्यायचं आणि चांगली एकत्र पण होते कांद्यामध्ये. मग आता झाकण ठेवून घेते मी व्यवस्थित आणि दाखवते तुम्हाला. बघा आपली भाजी आता पूर्ण तयार आहे. आता मी खोबरं टाकून घेते आणि कोथिंबीर टाकते. थोडीशी कोथिंबीर, नावाला कोथिंबीर टाकली आहे आणि खोबरं टाकलं आहे थोडंसं. आता आपण व्यवस्थित हे सगळं परतून घेऊया. आता थोडा गॅस मोठा करायचा, कारण पाणी असेल तर ते भाजीमध्ये मुरून जाईल. आणि टिफिनसाठी 4-5 तास अगदी व्यवस्थित भाजी छान अशी सटसटीत भाजी होते, सुटसुटीत एकदम. चपाती सोबत, भाकरी सोबत ही तुम्ही खाऊ शकता. आता ही आपली भाजी रेडी आहे. तुम्हाला आवडली तर अशाच प्रकारे बनवा टिफिनसाठी. लहान मुलांना पण आवडेल ही भाजी, किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या घरातल्या माणसांसाठी लागेल. तर अशा प्रकारे बनवा. आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की एक लाईक करा, आणि कोण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. बाय.